प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल आम्हाला घ्यायचे आहेत, त्यामुळे त्याची 7 दिवसांची पोलीस कोठडी आम्हाला द्यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केलेली आहे। आरोपी फरार होता म्हणून त्याची चौकशी करायची आहे अशी भूमिका कोरटकरची विधान गंभीर आहेत, त्यामुळे व्हॉइस रेकॉर्ड सॅम्पल जे आहेत ते घ्यायचे आहेत असं देखील पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं। कोरटकरची विधान गंभीर, त्यामुळे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। प्रशांत कोरटकरने या संभाषणादरम्यान केलेली विधानं गंभीर आहेत, त्यामुळे त्याचे व्हॉइस सॅम्पल आम्हाला घ्यायचे आहेत, आवाजाची चाचणी करायची आहे। त्याचबरोबर तो महिनाभर फरार होता, त्यामुळे त्याची चौकशी करायची आहे। यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली आहे। पण 7 दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी पोलिसांनी कोर्टात केली आहे। कोरटकरची विधानं गंभीर, त्यामुळे व्हॉइस सॅम्पल आम्हाला घ्यायचं आहे असं पोलिसांनी या युक्तिवादादरम्यान कोर्टात सांगितलं आहे। तर सध्या युक्तिवाद यावर सुरू आहे आणि पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी देखील करण्यात आली आहे। त्यासाठी पोलिसांकडून काही माहिती कोर्टाला देण्यात आली। कोरटकरची विधानं गंभीर आहेत, त्यामुळे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं। कोरटकरची विधानं गंभीर, त्यामुळे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आरोपी महिनाभर फरार होता म्हणून कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे। 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केलेली आहे पोलिसांनी। कोरटकरच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत असंही म्हटलंय। फोन केला तेव्हा त्याच्यासोबत कोण होता त्याची चौकशी करायची आहे असं पोलिसांनी म्हटलंय। प्रशांत कोरटकरने डाटा डिलीट केला, त्याचा तपास आम्हाला करायचा आहे असंही पोलिसांनी सांगितलंय। ज्या वाहनानं पळून गेला त्याचा शोध घ्यायचा आहे, तसंच वाहनाच्या मालकाची देखील चौकशी करायची आहे असं पोलिसांनी म्हटलं। राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवले हा गंभीर गुन्हा आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवले हा गंभीर गुन्हा असल्याचं पोलीस म्हणाले। त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलाय असं देखील पोलिसांनी सांगितलंय आणि राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवले हा गंभीर गुन्हा असल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। युक्तिवाद सुरू आहे आता कोर्टामध्ये आणि या युक्तिवादादरम्यान इंद्रजित सावंत यांची बाजू मांडतायत ॲडव्होकेट असीम सरोदे। या युक्तिवादात त्यांनी म्हटलं की राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवले हा गंभीर गुन्हा असल्याचं असीम सरोदे यांनी नमूद केलंय। असीम सरोदे आता युक्तिवाद करत आहेत। राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवले हा गंभीर गुन्हा असल्याचं सरोदे यांनी कोर्टामध्ये सांगितलं। याआधी पोलिसांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलंय। पोलिसांनी कोरटकरची 7 दिवसांची कोठडी मागितली आहे। पोलिसांनी प्रशांत कोरटकरची एकूण 7 दिवसांची कस्टडी मागितलेली आहे। तर आरोपीचे वकील म्हणजे प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून आता युक्तिवाद सुरू आहे। कोरटकरला अटक